चला मैदानाच्या आतमध्ये फायनलचा थरार शेवटची मॅच शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवराजे स्पोर्ट्स कोतोली वारणा आयोजित जगदंब चषक 2023 पर्व क्रमांक 2 फायनलचा थरार क्रिकेटचा भव्य मेळा क्रिकेटचा कुंभमेळा तुमच्या आमच्या समोर येणार आहे थरार क्रिकेटचा। जाऊया आता मात्र मान्यवरांची ओळख पिरियड या ठिकाणी आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण राष्ट्रगीत या ठिकाणी घेणार आहोत। एक साथ सावधान। भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की।
या ठिकाणी किती ओव्हरची मॅच असणार आहे? 6 वाजलेत. मॅच अजून ऑन झाली नाहीये. तुम्ही सांगू शकता किती ओव्हरची मॅच आहे? 3 षटकांचा सामना असेल. चला, शिराळे वारुण संघ या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. चला, वेग वाढवायचा आहे. फायनलचा थरार आहे. अतिशय जबरदस्त असा मॅच आहे. जगदंब चषकाचा अंतिम टप्पा. कालच्या दिवसापासून आपण प्रवास सुरू केलेला आहे. वाटेवरचा प्रवास सुखकर होईल. कोणताही गालबोट लागलेलं नाहीये. ही ताकद आहे खऱ्या अर्थाने शिवराज स्पोर्ट्स कोतोली वारणा या गावाची. खऱ्या अर्थाने गावाच्या प्रत्येक मान्यवराने, प्रत्येक लहान मुलापासून मान्यवरापर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या स्पर्धेमध्ये त्यांनी शिरकत केली आहे. पहा, मैदानाच्या आतमध्ये अनेक मान्यवर आहेत. व्यासपीठावरती आमचे रोडहर्ता, विघ्नहर्ता, रोडलाईनचे सर्व आम्ही पाहतोय. सर्जेराव मायंगडे शेठ आहेत. खऱ्या अर्थाने मायंगडे शेठ साहेबांबद्दल आम्ही चर्चा करतो आहोत. कालच्या दिवसापासून अनेक वेळा अनेक स्पर्धेमध्ये त्यांना मी पाहिलंय. फुलाची पाकळी त्यांची त्या ठिकाणी असते. कोणतीही स्पर्धा उंचीवरती कशी पोहोचेल, माझा शाहूवाडी तालुक्यातील तालुका कसा उंचीवरती जाईल, असं तालुक्यातील नामांकित व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे सर्जेराव मायंगडे साहेब यांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करेन. ते व्यासपीठावरती आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे साथी सहकारी देखील आहेत. या व्यासपीठावरून जाऊया. तुम्हाला मी घेऊन जातो या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, क्रिकेटच्या पटांगणामध्ये, क्रिकेटच्या रणसंकरामध्ये, जिथे होईल क्रिकेटचा थरार, जिथे होईल धूमधडाका, जिथे होईल दे धक्का. इथे कोण कोणाला थरथप करणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज वसंत. फलंदाजीसाठी आपण पाहतोय रेट्रे संघाचा हा फलंदाज नाव आहे. शिराळा वारुण संघाचा हा आघाडीचा फलंदाज. पहा, पहिला चेंडू कव्हर्सला खेळलाय. कव्हर्स पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ सीमा रेषे पार, चौकार, 4 रन्स. पहा, सुरुवात जगदंब चषकाची अतिशय अफलातून झालेली आहे. फायनलचा हा थरार आहे. पहा, अतिशय जबरदस्त अशी ही मॅच. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलेलं आहे. वसंत वरती प्रहार चढवलेला आहे. गोलंदाज येत आहेत. नाव आहे वसंत. यावेळी पहा, फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू व्हाईट बॉलची सांगता होती. धावसंख्या 1 ने वाढेल. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पंकज हा फलंदाज स्ट्राईकला आहे. पंकज आणि सागर यांची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. याही वेळी पहा, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. झेल झालेला आहे. या मॅच मधला मोठा मासा लागलेला गळाला आहे. बिग फिश ऑन बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. पहा, प्रश्न चिन्ह उभा केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला हादरा लागलेला आहे. या हादऱ्यामधून सांभाळावं लागणार आहे. शिराळा संघ बॅक टू द पवेलियन जावं लागलेलं आहे. पंकज, ज्याने मॅच मध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या, या स्पर्धेमध्ये त्याने अफलातून फलंदाजी केली आहे. आता मात्र इनॅट नंबर 3 वरती येतोय. नाव आहे सचिन. पंकज या फलंदाजाला बाद केल्यानंतर मात्र वसंत यांचा आत्मविश्वास दुगुणित झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये निघालेले आहेत. पहा पुन्हा एकदा. याही वेळी पुल करण्याचा प्रयत्न आहे. पंचांनी सांगितलं हा नो बॉल आहे. पहा, कहाणी में ट्विस्ट. जशी संध्याकाळमध्ये चहा प्यावा लागतो तसं म्हटलं तर ना, चाय पे राय खूप महत्वाची आहे. इथे राय घेणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज वसंतला यांनी पहिल्या चेंडूवरती, या अगोदरच्या चेंडूवरती विकेट मिळवला. तदनंतर मात्र नो चेंडू टाकून बसलेत. पहा, पुढचा चेंडू उघडे डोळा. पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. ओ खाओ पिओ बिल मत चुकाओ. यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने अजित येत आहेत. फेकी करतील. तदनंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. पहा, हीच मेजवानी आहे, ही ताकद आहे. पहा, मैदानाच्या आतमध्ये फायनलचा थरार आहे. मैदानाच्या आतमध्ये असलेली शांतता या मॅचचं महत्व वाढवून देते. हा गोलंदाज निघालेले आहेत. वसंत मैदानाच्या आतमध्ये.
यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केला, स्कोअर कटचा फटका, चेंडू सरळ जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये पाहायला मिळालेला आहे का? पंचांनी सांगितलेली एकेरी धाव आलेली आहे. पंचांनी सांगितलेले आहे 2 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 1वर 1 11. याही वेळी पहा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. डॉट डिलिव्हरीची सांगता होती आहे. 11 धावा धावफलकावरती 3 षटकांचा सामना आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हणजे P1चं षटक. गोलंदाज वसंत यांच्या खांद्यावरती आहे. वेगवान गोलंदाज आहेत, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. गोलंदाज निघाले पहा. यावेळी बॅकफूट वरती गेलेस, एक फटका अतिशय देखना पाहायला मिळाला आहे. बॉल स्टॉप झालेला आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पाठमोहरा केला जातोय. एकेरीला दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं आहे. आता मात्र चौथी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होता, मात्र धावा मिळतील, 3 धावा ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं ना की ख्वाहिश ये नहीं कि हर कोई तारीफ करे, मगर कोशिश यही है कि बस बुरा कोई नाही गए. इथे तारीफ तर झालीच पाहिजे, मात्र इथे कोणी वाईटही बोललं नाही पाहिजे. हा खेळ असाच आहे, इथे वेळ लावणारा हा खेळ आहे. खऱ्या अर्थाने आम्ही मातीच्या खेळामधून येतो. कुस्ती हा आमचा पारंपरिक खेळ आहे, शाहूवाडी तालुक्याची शान आहे. मात्र आता आम्ही क्रिकेटकडे देखील वळण केलेलं आहे, क्रिकेटकडे देखील वळलेलो आहे. या पहा आता मात्र इनाट नंबर 2 वरती गोलंदाज येतोय. गोलंदाजाचं नाव आहे मयूर. मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. इनाट नंबर 2 वरती पहा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डॉट डिलिव्हरी आलेली आहे. हो हो हो. यावेळी पहा शरीराचा वेध घेणारा बॉडी लाईन गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. असं म्हटलं जातं ना, ना झुकने का शौक है ना झुकाने का शौक है, कुछ एहसास दिलों से ऐसे जुड़े हैं बस उन्हें निभाने का शौक है. इथे आम्हाला संघर्ष करायचा आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठा आणि पहा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठा आणि जनरल कामगार संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष अरविंदजी माने साहेब यांचं या व्यासपीठावरती स्वागत झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. शाहूवाडी तालुक्यातील एक युवा उद्योजक, एक उत्कृष्ट नेतृत्व या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. या साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. या हृदयाच्या अंतकरणापासून आपल्या या हलगीच्या स्वरांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती जपत आम्ही आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक स्वागत करतो. अरविंदजी माने साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी आणि जनरल कामगार संघटना, या साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. पहा
आलेल्या मान्यवरांचं अतिशय जबरदस्त पद्धतीने दिमाखदार असा सोहळा पहा. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती लगावलेल्या आहेत. स्वागतम सुस्वागतम खऱ्या अर्थाने स्वागतम सुस्वागतम खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातील माथाडी कामगारांचे नेते सन्माननीय श्री नरेंद्र पाटील साहेब यांचं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्याचबरोबर त्यांच्या रणरागिणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये त्यांचं देखील नाव आहे प्राची नरेंद्र पाटील साहेब, भाजप बेलापूर मतदारसंघातील समाजसेवक यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम आहे मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या खऱ्या अर्थाने शिवराजे स्पोर्ट्स कोथोली वारणा आयोजित जगदंब चषकामध्ये आलेल्या आमच्या रणरागिणी आहेत. त्याचबरोबर आमच्या कामगारांचे नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे ते नरेंद्र पाटील साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांच्यासमोर त्यांच्या रणरागिणी त्यांच्या सौभाग्यवती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेल्या आहेत. प्राची नरेंद्र पाटील साहेब मॅडम यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने भाजप बेलापूर मतदारसंघामधून एक समाजसेवक उदयास आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक समाजकार्य होत असतात. त्यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तमाम मान्यवरांना या व्यासपीठावरून घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या पटांगणामध्ये जिथे क्रिकेटचा कुंभमेळा आहे. आणि त्याचबरोबर मान्यवरांची आणखी आगेकूच होणार आहे. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहा मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. धावफलकावरती धावसंख्या लगावल्या गेल्या आहेत आतापर्यंत 20 धावा. अतिशय जबरदस्त अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाल्यात. पहा फलंदाज आपण पाहतोय, फलंदाजीच्या मार्गक्रमणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत रुपेश. पहा यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे ऑन साइडला. सी कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येईल, झडप मारेल. 2 धावा घेतलेल्या आहेत. पहा असं म्हटलं जातं ना, दुख दर्द गम जो भी है सब तेरे अंदर है, अरे खुद के बनाए हुए पिंजरे को खोल और देख तू भी एक सिकंदर है. इथे सिकंदराप्रमाणे लढायचं आहे, झुंज द्यायची आहे. जगदंब चषकाचा हा थरार आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 2-0, 20 धावा, 22 धावा लगावल्या गेल्यात. यावेळी उडवलाय, लेफ्ट केलाय, लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक आहे, झडप मारतोय. पहा एकेरी धाव घेतली आणि तेवढाच तत्परतेने दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. यावेळी पहा 1 रन शॉट आहे. पंचांचा निर्णय, करंडी नजर आहे. धावफलकावरती धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. चला शॉर्ट रन आहे, पंचांचा निर्णय अचूक आहे. आलेल्या मान्यवरांचं आम्ही खऱ्या अर्थाने या फायनलच्या मॅच मध्ये स्वागत करतो. पूर्वार्धामधला खेळ संपलेला आहे, उत्तरार्धामधला खेळ आपण सुरू करणार आहोत. मात्र आमच्या या व्यासपीठावरती महाराष्ट्र राज्याचे कामगार नेते खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर अनेक खेळाडूंना, अनेक व्यक्तिमत्वांना, अनेक कामगारांना ज्यांनी आपल्या कामातून योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्यांना त्यांच्या कामापासून अतिशय जबरदस्त अशा पद्धतीने उंचीवरती नेऊन पोहोचवलं, ते आमचे कामगार नेते सन्माननीय
नरेंद्रजी पाटील साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। आयुष्यामध्ये आपण काय देतो तर आयुष्यामध्ये आपण वेळ देतो, तो वेळ खऱ्या अर्थाने या शिवराजे स्पोर्ट्स कोतोली गावातील वारणा या गावातील संपूर्ण ग्रामस्थांच्या पाठीमागे त्यांनी आपलं खंबीर नेतृत्व दिलेलं आहे। खऱ्या अर्थाने या आयोजकांच्या वतीने आम्ही खूप खूप आभारी आहोत साहेब। आपण या व्यासपीठावरती आपल्या सहकुटुंबासोबत आपल्या सौभाग्यवतीसोबत आपली रणरागिणी खऱ्या अर्थाने समाजसेवा त्यांच्या मार्गामधून देखील आपण भाजपमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता गाजताना देखील पाहिले। काय गाजू नये, असे जर कार्यकर्ते असतील, असे जर व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडले जातील तर प्रत्येक गावागावात नाही तर तळातळापर्यंत जाणारे हे सर्व कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण ग्रामस्थांना या ठिकाणी पुढे नेण्याचं काम केले आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आता मात्र उत्तरार्ध मधल्या खेळाकडे जाणार आहोत। पूर्वार्धामधल्या खेळामध्ये धावसंख्या झालेल्या आहेत 23। 18 चेंडूमध्ये 23 बनवल्या आहेत, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये उत्तरार्धमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 24। 18-24चं समीकरण आहे। पहा, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाणार। आता मात्र या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी रोख रक्कम 35,000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे ते आमचे सन्माननीय मॅनेजिंग डायरेक्टर DK ग्रुप चे सर्व सन्माननीय श्री विनायकजी कांडारे साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। या त्यांचं देखील या टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम। या साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। पहा, या स्पर्धेच्या दरम्यान खऱ्या अर्थाने आम्ही स्वागत करतो आहोत। आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान ज्यांनी रोख रक्कम 35,000 रुपयाचे पारितोषिक दिले आहे ते सन्माननीय मॅनेजिंग डायरेक्टर DK ग्रुप विनायकजी कांडारे साहेब यांचं स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम। या साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। DK ग्रुपचे डायरेक्टर विनायकजी कांडारे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि या फायनलच्या मॅच मध्ये जिथे क्रिकेटचा होणार आहे रणसंग्राम तिथे घेऊन जातोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक P1चं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेले आहेत। नाव आहे पंकज। स्ट्राइक एंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील वैभव, तर नॉन स्ट्राइक एंड वरती तुम्ही पाहताय नाव आहे सूरज। पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू पाहायला मिळालाय। अतिशय जबरदस्त अशी मॅच आहे। जगदंब चषकाचा हा थरार आहे। पहा, महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना आपण ही स्पर्धा घेऊन जातो आहोत। दुसरा चेंडू आला, यावेळी ग्लान्स केलाय। गोशांकित क्षेत्रामध्ये जाणारा हा बॉल पाहायला मिळालाय, म्हणजे एक धाव ऑन दी मार्क झालेला आहे। वाटेवरचा प्रवास सुरू केलेला आहे। अतिशय जबरदस्त अशी मॅच आहे। असं म्हटलं जातं ना की दुनिया की सबसे अच्छी किताब कौन है तो हम खुद है। आपल्याला स्वतःलाच तुम्ही स्वतः वाचत चला, तुम्हाला बरंच काही शिकता येईल। इथे स्वतः शिकायचं आहे क्रिकेटच्या पटलावरती। पहा, यावेळी बॅटचा लीडिंग एज घेतलाय। चेंडू पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये। पहा, धावफलकाकडे जर नजर टाकली तर जवळजवळ 24 धावा बनवायच्या आहेत। असं म्हटलं होतं ना की रास्ता भले ही कितना लंबा हो, कितना ही ऊंचा हो, मगर उसकी शुरुआत हमेशा जमीन से ही होती है। आणि जमिनीपासून
जोडलेले नेते म्हणजेच आपले नरेंद्र पाटील साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन आहे, त्यांचं देखील स्वागत करतो। मैदानाच्या आतमध्ये काय खेळ रंगलेला आहे पहा, चेंडू सरळ सीमा रेषे पार जातोय, येतोय अफलातून षटकार, 6 धावांसाठी या मॅच मध्ये वैभव आणि सागर या दोन फलंदाजांनी आग ओकणारी फलंदाजी केलेली आहे। पहा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही चर्चा करतो आहोत या स्पर्धेच्या दरम्यान शिवराजे स्पोर्ट्स कोतोली वारणा यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू इथे एकत्र आले, गोलंदाज पुन्हा एकदा निघालेले आहेत। पहा याही वेळी पुल करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये धावसंख्याने 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती। 24 धावांचा पाठलाग करायचा आहे, उत्तरार्ध मधला हा खेळ चालू आहे। मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती स्थानपन्न आहे, तुमचा खेळ तुमच्यातला खेळाडू वृत्तीपणा हा मान्यवरांना पाहायचा आहे। मैदानामध्ये सज्ज आहेत 2 संघ, एका बाजूला रेटरे संघ आहे तर दुसऱ्या बाजूला शिराळे वारून गोलंदाज निघालेत पंकज। हो यावेळी पहा कलात्मक फटका, स्क्वेअर कटचा फटका, लेट कट थोडासा पाहायला मिळालाय, नजाकत भरा शॉट पाहायला मिळालाय। फलंदाज वैभवच्या बॅट मधून डबल डिजिट मध्ये धावसंख्या जात असताना पाहायला मिळाले। P1 चं षटक संपलेलं आहे, म्हणजे येणारे 12 बॉल आहेत, तुम्हाला बनवायचे आहेत 14 धावा। हे समीकरण आहे, हे इक्वेशन आहे। मैदानाच्या आतमध्ये अतिशय जबरदस्त अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळालेली आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, पहा आता मात्र दुसरी षटक आहे, येणारे 12 बॉल आहेत, बनवायचे आहेत 14 या आकड्याचा समीकरण नक्कीच सांगणार आहे। पहा यावेळी उडवलाय, हो वाघाची दहाड, मात्र इथे कमी पडलेली आहे। फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन जावं लागेल वैभव। नक्कीच 14 या आकड्याचं महत्व मी मगाशी सांगत होतो आणि खऱ्या अर्थाने 14 हा आकडा ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी 14 हा आकडा किती महत्त्वाचा आहे याबद्दल चर्चा करूया। 14 हा आकडा खऱ्या अर्थाने 14वे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे 14वे पंतप्रधान 2014 साली आलेले आहेत आणि त्याचबरोबर गुजरात राज्याचे 14वे मुख्यमंत्री आहेत। पहा 14 हा आकडा एखाद्या व्यक्तीला किती लाभदायक असू शकतो आणि त्याचं खऱ्या अर्थाने प्रत्युत्तर आहे 14 हा आकडा प्रेमाचा आकडा म्हणून ओळखला जातो। 14 हा आकडा खऱ्या अर्थाने ब्लॅक डे म्हणून देखील आपण ओळखतो, आपल्या सैनिकांना देखील विसरून चालणार नाहीये मित्रांनो। 14 फेब्रुवारी पहा अतिशय महत्त्वाचा आकडा आहे 14 हा आकडा। आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजाने गोलंदाजीची किमया दाखवली आहे, लयलीला दाखवलेली आहे, निघालेले आहेत गोलंदाज, नाव आहे अमित। हो यावेळी उडवलाय, बिगी हिट करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नरला येतोय, बॅक टू बॅक दुसरा विकेट। हो नभी चांदन खुलं, आभाळ मोकळं माझ्या नावाचं वादळ, इथे मी विकेटांचं बांधलंय तोरण। पहा बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत, मजा आलेली आहे। खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये हा थरार आहे, हाच पाहण्यासाठी मान्यवर आलेले आहेत। आता मात्र पाहूया, असं म्हटलं जातं ना धमन्यात धमनी एक आहे, अरे अंगात रक्त लाल आहे, धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे, जमिनीवरती पाय आहे, पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये संघर्ष आहे, ही संघर्षाची वाट आहे, वाटेवरचा प्रवास आहे, सुरू कर मित्रा, जगदंब चषकाचा थरार आहे। मैदानाच्या आतमध्ये पहा कलंगी तुरा चालू आहे, गोलंदाज निघालेले आहेत, नाव आहे अमित, हॅट्रिक बॉल आहे। हो यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू आहे, पॅड लाईनची गोलंदाजी करत असताना एकेरी धाव आलेली आहे। आता मात्र समीकरण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, येणारे चेंडू आहेत 9, बनवायचे आहेत 13, इथे कोण कोणाचे 3-13 वाजवणार आहे हे देखील पाहायचं आहे। एका बाजूला रेटरे संघ आहे, दुसऱ्या बाजूला शिराळा वारून आहे, शाहूवाडी तालुक्यातील दोन्ही संघ। पहा शान आहे, फेटा बांधायला लावलेला आहे, परंपरा आहे कुस्तीची मातीची। या शाहूवाडी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ही शाहूवाडी आहे। याही वेळी पहा खोलवर पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळलेला आहे, गोलंदाज निघालेले आहेत, मिस टाइम आहे, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, एक चूक किती महागात पडू शकते। फलंदाज बॅक टू द पवेलियन, बिग फिश ऑन बिग बास्केट।
पहा मैदानाच्या आतमध्ये अथांग अशी शांतता, ही शांतता प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे, कारण की जगदंब चषकाचा विजयी कोण होणार आहे. खऱ्या अर्थाने अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण ही स्पर्धा गाजवतोय. उत्तरार्ध मधला खेळ चालू आहे. आता मात्र इनॅट नंबर 5 वरती वसंत हे फलंदाज आलेले आहेत. अमित निघालेले आहेत. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय सूरज. यावेळी पहा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, म्हणजे गाईडलाईन पकडून टाकलेला हा चेंडू पाहायला मिळालाय. म्हणजे एक रणनीती पाहायला मिळाली. गोलंदाजाची ही चतुरता पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा, म्हणजे शरीरापासून लांब खेळवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे फलंदाजाच्या बॅटमध्ये बॉल येणार नाही. हे ताकद आहे, हे सेन्स आहे. हा सेन्सिबल क्रिकेटचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा निघालेत. पहा यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव घेतल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद होईल. म्हणूनच म्हटलं जातं मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. इथे तुम्हाला हौसला बांधावा लागणार आहे. उंच भरारी घ्यावी लागणार आहे. उडी मारावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा आता मात्र चर्चा रंगणार आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत. पहा येणारे चेंडू आहेत 7, बनवायचे आहेत 10 धावा. हे समीकरण आहे, हे इक्वेशन आहे. पहा इथे मात्र असं म्हणावं लागेल, आता मात्र वसंत यांच्यावरती धुरा असणार आहे. पहा येणारे चेंडू आहेत 7, बनवायचे आहेत 10. हे इक्वेशन आहे, समीकरण आहे, कॅल्क्युलेशन आहे. निघालेत अमित. हो यावेळी उडवलाय, लेफ्ट केलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. फलंदाज बाद आहे. पहा कहाणी में ट्विस्ट. चाय मध्ये पडावी खारी आणि गोलंदाज पडतोय फलंदाजावरती भारी. पहा अतिशय अफलातून अशी फलंदाजी करणं गरजेचं आहे. येणारे 6 चेंडू आहेत, बनवायचे आहेत 10. पहा आता मात्र आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जातोय, जिथे शेवटचे 6 चेंडू टाकले जाणार आहेत आणि बनवायचे आहेत तुम्हाला 10 धावा. पहा येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत 10. फायनलचा थरार अंतिम सामना जगदंब चषक 2023 पर्व क्रमांक 2. कोतुली संघाचं हे आयोजन आहे, नियोजन आहे, थेट प्रक्षेपण आहे. 195 देशांपर्यंत ही लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे. फलंदाज येत आहेत, नाव आहे अजित. तर गोलंदाजीच्या रणवेवरती आपण पाहतोय सचिन हा गोलंदाज आलेला आहे. यावेळी हाफ ट्रॅकर आहे, उडवलाय, लेफ्ट केलाय, मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. फलंदाज बाद. पहा सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मध्ये लागलेले हे ब्रेक, अडथळे खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 बॉल आहेत आणि बनवायचे आहेत 10 धावा. पहा या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सन्माननीय श्री नरेंद्र पाटील साहेब यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. जनरल महाराष्ट्र उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठा
आणि जनरल कामगार संघटनेचे सन्माननीय श्री अरविंदजी माने साहेब यांना मी विनंती करतो, साहेब या आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ महामंडळ महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन सन्माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेबांचा आम्ही या ठिकाणी यथोचित्त सन्मान करतोय। मित्रांनो पंच मॅच जरा थांबवा एक मिनिट, या ठिकाणी आम्ही साहेबांचा यथोचित्त असा सन्मान करतोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो साहेबांसाठी। त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे जातोय। त्याचबरोबर साहेबांच्या रणरागिणी सन्माननीय त्याचबरोबर समाजसेवक आहेत, बेलापूर विभागामधून काम करतात, आज खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर उपस्थित राहिले ते डॉक्टर प्राची नरेंद्र पाटील साहेब यांचं देखील आम्ही या ठिकाणी यथोचित्त सन्मान करतो आणि हा सन्मान अरविंदजी नलावडे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आमच्या या रणरागिणींचा या ठिकाणी यथोचित्त सन्मान केला जातो। त्याचबरोबर दक्षिण मुंबई मंत्री भाजपा व आरडी ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री राजदादा आभाळे साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित्त सन्मान करतोय आणि हा सन्मान आम्ही या ठिकाणी सर्जेराव मांगडे साहेब दादांना मी विनंती करतो, आमच्या या शाहूवाडीतील युवा उद्योजक आहेत आणि खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुक्याला एक वेगळं ओळख निर्माण करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केलं आहे। प्रत्येक खेळाडूंना योगदान देण्याचं काम केलेलं आहे, प्रत्येक खेळाडूला वरती घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे ज्यावेळी एखाद्या खेळाडूला जाण्यासाठी जी पायरी लागते ना, त्या पायरीचं काम या ठिकाणी आमचे सर्जेराव आहेत, त्यांच्या हस्ते आम्ही आज सन्मान करतोय। खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। पहा आता जाऊया आपण मॅचच्या दरम्यान काय घडले मैदानाच्या आतमध्ये। पहा यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद होतोय आणि विजयावरती शिक्का ठोकलाय। या जगदंब चषकामध्ये संघ आहे शिराळे वरून संघाचा जल्लोष होतोय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर वेळात वेळ काढून नक्कीच या ठिकाणी मी विनंती करतो थोडासा मला जागा द्या। पहा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये सर्वात किमती जर कोणती गोष्ट असेल तर ती वेळ आहे। वेळ सगळ्यात मोठी बादशाह आहे आणि ती वेळ मात्र या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलेली आहे। खऱ्या अर्थाने साहेबांना मी विनंती करतो आपण येथील प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी संबोधित करायचं आहे आणि आपल्या मार्गदर्शनाने प्रेरणा द्यायची आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीला पुढे घेऊन जाणार आहोत आणि आपल्याला विजयी करणार आहोत। नक्कीच साहेब मी आपल्याला विनंती करतो या स्पर्धेच्या दरम्यान जगदंब चषक या दरम्यान आपण या प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी संबोधित करायचं आहे।